हाय हॅलो, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मसूरची आमटी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर आपण पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान मिक्स करून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करायचा आणि पूर्ण असा लालसर रंग येईपर्यंत ठेवायचा जरा कांदा. त्यामुळे आमटीला छान टेस्ट येते. कच्चा नाही ठेवायचा कांदा आणि गॅस मीडियमच ठेवू शकता तुम्ही, कारण जळणार नाही याची काळजी घ्या. हे बघा, अशा प्रकारे छान मऊ होऊन द्यायचा कांदा. त्यानंतर आपण त्यामध्ये आता टोमॅटो टाकूया. एक छोटासाच टोमॅटो टाकायचा, जास्त नाही टाकायचा टोमॅटो. थोडंसं त्याला आहे ना जास्त आंबट होईल, त्यासाठी आपण थोडासा एक छोटासाच टोमॅटो घ्यायचा आणि ते टाकायचं बारीक चिरून. आणि त्यानंतर हळद आणि मीठ टाकायचं तुमच्या टेस्टनुसार. सर्व एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित टोमॅटो मऊ होईपर्यंत छान एकजीव करून घ्यायचं. सर्व एकजीव झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण कांदा मसाला आणि लाल तिखट टाकूया. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही त्यामध्ये तिखट टाकू शकता. आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं ते सर्व मसाले टाकल्याच्या नंतर. यामध्ये तुम्ही गरम मसाला आणि धने पावडर वगैरे पण ॲड करू शकता. तर मी नाही केले. आपण इकडे मसूर शिजायला लावलेलं होतं कुकरमध्ये, तर ते आपण आता काढून बघूया. मी त्या मसूरच्या म्हणजे सोबतच भात पण लावला होता, तर ते मी काढून घेते आता. आणि मसूर आहे ना शिजवून घ्यायचा, कारण ते आमटीमध्ये लवकर शिजत नाही. त्यासाठी आपलं हे भात पण तयार झालेलं आहे आणि मसूर पण शिजलेलं आहे. दोन्ही कामं एकत्रच झालेली आहेत, जसं आपण वरण लावतो तसं. हे बघा, छानपैकी शिजलेलं आहे आपले मसूरचे ते. हे बघा, अशा प्रकारे आता आपण फोडणीत टाकूया मसूर सर्व टाकून झाल्याच्या नंतर आपण मिक्स करून घेऊया आता ते. मसूरची आमटी खूप खायला भारी लागते, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप साध्या सिंपल पद्धतीने मी बनवते सर्व रेसिपी, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच व्हिडिओ एकदम साधे सिंपल आपल्या घरामध्ये जे अवेलेबल आहे त्याच आपल्या मसाल्यांमध्ये वगैरे मी असं बनवते आणि आम्ही पण तेच खातो. तर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, असं सर्व टाकून पाणी तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता. आणि मीठ वगैरे चाखून बघायचं, टेस्ट करून बघायचं. जर कमी असेल तर टाकायचं. मला थोडंसं कमी लागत होतं म्हणून मी टाकलं. आणि 5 मिनिटं आहे ना झाकण ठेवून उकळून द्यायचं. हे बघा, आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. तर आमटी तयार आहे आपली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.